तर इथे आमचा बेबी असं प्रॅम मध्ये झोपलेला आहे। नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यूके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज पण छान असं ऊन पडलेलं आहे आणि आज आमचा दिवस खूप बिझी असणार आहे आणि तोही बाहेरच जास्त वेळ स्पेंड होणार आहे, कारण आता आम्ही निघालो आहोत। बेबीची अपॉइंटमेंट आहे चिल्ड्रन सेंटरला, तर इथे चेकिंगसाठी असं सारखं मध्ये मध्ये बोलवलं जातं। तो आता अपॉइंटमेंट आहे, सो तिथेच चाललो आहे आम्ही बेबीला घेऊन। आम्ही तुम्हाला दाखवते, बेबीला आम्ही प्रॅममध्ये ठेवलेलं आहे। तर इथे बेबीला असं उचलून वगैरे घेत नाहीत, त्याच्यासाठी त्यांची वेगळी अशी गाडी असते, प्रॅम बोलतात, पुश चेअर बोलतात, अशी वेगवेगळी त्याची नाव आहेत। तर मी त्याचं एक लुक दाखवते। बेबी त्याच्यामध्ये झोपलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत। तर चिल्ड्रन सेंटर आमच्या घराच्या जवळपास गेलेलं असतं, तर 15 मिनिटाचा वॉक आहे, त्याच्यामुळे आम्ही चालतच चाललो आहे आणि छान दिवस आहे, त्याच्यामुळे बेबीला पण छान वाटेल बाहेर फिरायला। तर तुम्हाला मी लुक दाखवते कसं आहे। तर इथे आमचा बेबी असं प्रॅम मध्ये झोपलेला आहे, तर छोटी बास्केट पण आहे, तर त्याच्यामध्ये सामान वगैरे पण सहज बसतं आणि किती इझी पडतं, म्हणजे बेबीला हातामध्ये उचलायला नाही लागत, त्याच्यामध्ये त्याचं तो राहतो। तर इथे चेकअपसाठी आल्यानंतर त्यांना ब्लड चेक करायचं होतं, म्हणून असं बेबीच्या टाचेतून त्यांनी ब्लड घेतलेलं आहे, जे की त्यांना 6 थेंब पाहिजे होतं, जे त्यांनी पिळून काढलेलं आहे। तर आता जस्ट आम्ही चिल्ड्रन सेंटरमध्ये जाऊन आलो। बेबीचं त्यांनी रक्त घेतलं ब्लड चेक करण्यासाठी की हिमोग्लोबिन वगैरे कसं आहेत, आणि आता आम्ही बेबीला घरी ठेवलं, जेवण वगैरे झालं आणि आता चाललो आम्ही समियाच्या स्कूलमध्ये। तर समिया आधी नर्सरीमध्ये होती आणि आता ती ग्रॅज्युएट होऊन जाणार आहे प्रायमरी स्कूलमध्ये। तर आज तिचं ग्रॅज्युएशन सेरेमनी आहे, सो तिकडेच आम्ही चाललो आहे। सो तो सोहळा बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे, इवन समियासुद्धा खूप एक्सायटेड आहे। तर आता आम्ही तिथेच जातो, डायरेक्टली आपण भेटूया तिकडे। तर स्कूलच्या गेट जवळच असा वेलकमचा बोर्ड लावला होता आणि हे फंक्शन स्कूलच्या हॉलमध्येच होतं। तर हॉलमध्ये अशी अरेंजमेंट केली होती सगळ्यांना बसण्यासाठी, शिवाय 2 पॅरेंट्सला अलाव केलं होतं ईच स्टुडंटच्या पाठी। आणि इथे तुम्ही स्क्रीन बघू शकता, ज्याच्यावरती आपल्याला फोटोज वगैरे दिसणार आहे स्टुडंटचे, आणि अजूनही पॅरेंट्स येत होते। आणि त्याच्यानंतर आता हा प्रोग्राम सुरू झालेला आहे। ते इथे टीचर्स आहे जे त्यांची ओळख करून देतात, शिवाय स्टुडंटला बेस्ट विशेस देत आहे पुढे त्यांच्या करिअरसाठी, आणि ते कॉंग्रॅच्युलेटसुद्धा करत आहेत। तर याच्यानंतर ॲक्च्युअल ज्या प्रोग्रामसाठी इथे सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं तो प्रोग्राम सुरू झालाच, म्हणजे ग्रॅज्युएशन सेरेमनी सुरू झाली। तर एक एक करून असं सगळ्या स्टुडंटला ते घेऊन येत होते आणि त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करून त्यांना सर्टिफिकेट वगैरे देत होते। तर प्रत्येक स्टुडंटचा फोटो आल्यानंतर आम्हाला वाटत होतं की आत्ता समियाचा दिसेल, तेवढ्यात समियाचा फोटो दिसला आणि इतका आनंद वाटत होता, इतकं मोठ्या स्क्रीनवर तिला बघून। शिवाय आता ती येणार होती सर्टिफिकेट घेण्यासाठी, द वे ती येणार होती ते पण बघण्यासाठी एक्सायटेड होते, कारण भरपूर मुलं रडत वगैरे होती, कोणी घाबरत वगैरे होती, पण समियाची मी आनंदाने वाट बघत होती की ती येईल आणि सर्टिफिकेट घेईल, कारण असं काही आपल्या इंडियामध्ये तरी मी अजून बघितलं नाही आहे लहान मुलांचं वगैरे ग्रॅज्युएशन सेरेमनी। सर्टिफिकेट देऊन झाल्यानंतर त्यांनी एका साईडला असं सेटअप केलं होतं जिथे ते आपण जाऊन फोटो काढू शकतो। इथे आम्ही भरपूर फोटोज काढलेले आहेत समियाचे, जे तुम्हाला पुढे दिसतील सुद्धा।
तर इथे अशी खाण्याची पण सोय केली होती. लहान मुलांना आवडतील असे सगळेच पदार्थ इथे होते. आता आम्ही समियाच्या स्कूलमध्ये जाऊन आलो. तिचं ग्रॅज्युएशन डे झालेलं आहे. खूप भारी सेरेमनी होती. खूप मजा आली. समियाने पण खूप एन्जॉय केली. सगळ्या टीचरला वगैरे तिने बाय केला आहे ना, आणि हक पण केला. टीचरने सांगितलं की युनिफॉर्मवरती फोटो काढून मला पाठव, कारण आता ती नर्सरीला होती तर ती घरचेच कपडे घालून जात होती. पण आता प्रायमरी स्कूलला जाणार तर तिथे आता तिला युनिफॉर्म वगैरे असणार. हो ना समिया? आणि मी न्यू वाला ड्रेस घालेन. हां, समिया न्यू स्कूलला जाण्यासाठी पण खूप एक्साइटेड आहे. पण आता ग्रॅज्युएशन डे होता त्याच्यामुळे बाय बाय करताना टीचरने तिला एक गुडी बॅग दिलेली आहे. तर त्या गुडी बॅगमध्ये काय काय गिफ्ट दिलेलं आहे आपण बघूया तिला आता. तर समिया ओपन करते ना. हां, तर एक इथे कलरिंग बुक दिलेली आहे. देन हे आहे बबल, जे की समियाचे खूप फेवरेट आहे. देन एक दिलेलं आहे पॉपिट, क्यूट आहे ना छोटंसं. अँड देन हे आहे काय समिया, हे स्प्रिंगसारखं काहीतरी आहे जे असं लांब पण होतं. हे स्लाइम आहे. त्याच्यानंतर इथे एक आहे स्लाईम, जे समियाला हे पण आवडतं खेळायला. त्याच्यानंतर काहीतरी इथे इथे थोडेसे जेली दिलेले आहेत. छोटे छोटे टॉयज आहेत त्याच्यामध्ये काय काय. आणि कोला दिलेला आहे एक, आणि इकडे एक मेडल दिलेलं आहे. त्याच्यानंतर दिलेले आहेत क्रेयॉन्स, पेन्सिल कलर आहे. त्याच्यानंतर हे एक प्ले डो आहे. तर असं सगळं तिला गिफ्ट दिलेलं आहे टीचरने. आणि इथे एक ब्रेसलेट सुद्धा दिलेलं आहे. तर असा होता आमचा दिवस, जो आम्ही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.